विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आज आहे 24 मार्च आणि आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आपण बघणार आहोत. त्यासोबत महत्त्वपूर्ण फॅक्ट देखील मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसेच व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक होमवर्क देखील आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 116वा. 2025 मध्ये भारताचा क्रमांक 118वा होता आणि यावर्षी भारताचा क्रमांक जो आहे तो आहे 116. हा अहवाल युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क द्वारे प्रकाशित केला जातो. हा एक वार्षिक अॅन्युअल अहवाल आहे जो देशांच्या आनंदाचे मापन करतो. 2025 मध्ये भारताचा क्रमांक 118वा होता. यामध्ये सुधारणा झाली. या अहवालात एकूण 147 देशांचा समावेश आहे. फिनलँड सलग 9व्या वर्षी सर्वात आनंदी देश ठरला. शेवटच्या क्रमांकावर अफगाणिस्तान आहे. टॉप देश आहे फिनलँड, आइसलँड आणि डेन्मार्क. भारताच्या शेजारील देशांची रँक बघून घ्या. चायना 65 नंबरला आहे, नेपाळ 99, पाकिस्तान 104, श्रीलंका 134, बांगलादेश 127 आणि अफगाणिस्तान 147. तर या ठिकाणी बघा, पाकिस्तान, नेपाळ, चायना हे आपल्यावरती आहे. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट प्रथम 2012 मध्ये प्रकाशित झाला. पुढील प्रश्न, भारत सध्या जगात मेट्रो नेटवर्कच्या आकारानुसार कोणत्या स्थानावर आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तृतीय. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क असलेला देश आहे. पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे चीन आणि अमेरिका आहे. भारतात सध्या 1143 प्लस किलोमीटर मेट्रो नेटवर्क कार्यरत आहे. सुमारे 936 किलोमीटर बांधकामाधीन आहेत. मेट्रो सेवा 29 शहरापर्यंत विस्तारली आहे. दररोज सुमारे 1.15 कोटी प्रवासी मेट्रोने प्रवास करतात. या नेटवर्कमध्ये दिल्ली मेट्रोचे सर्वाधिक योगदान आहे. मेट्रो नेटवर्क म्हणजे काय? हे एक अर्बन मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम आहे. उद्दिष्ट शहरामध्ये जलद आणि कार्यक्षम वाहतूक प्रदान करणे, वाहतूक कोंडी कमी करणे आणि पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन देणे. यानंतर पुढील प्रश्न, कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन बी नीता अंबानी यांना. नीता अंबानी यांना किस ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2025 प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार भुवनेश्वर, ओडिशा येथील कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस कॅम्पसमध्ये देण्यात आला. त्यांना हा सन्मान खालील क्षेत्रांतील योगदानासाठी देण्यात आला: शिक्षण, आरोग्य सेवा, महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास आणि क्रीडा. तर लक्षात घ्या, हा जो किस ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड आहे याची स्थापना 2008 मध्ये झाली. हा कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा सर्वोच्च सन्मान आहे. हा पुरस्कार त्या व्यक्ती किंवा संस्थांना दिला जातो जे मानवी सेवा आणि सामाजिक विकासमध्ये योगदान देतात आणि जे रिलायन्स फाउंडेशन आहे त्यांमार्फत नीता अंबानी या ज्या वरील क्षेत्र आहेत त्यामध्ये महत्त्वाचे योगदान देतात, त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. पुढील प्रश्न, लघु जलविद्युत विकास योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय. लक्षात घ्या, केंद्रीय मंत्रिमंडळाने स्मॉल हायड्रो पॉवर डेव्हलपमेंट स्कीमला 2026-27 ते 30-31 या कालावधीसाठी मंजुरी दिली. ही योजना मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जीशी संबंधित आहे. स्मॉल हायड्रो पॉवर म्हणजे ही एक वीज निर्मिती प्रणाली आहे ज्यामध्ये लहान स्तरावर साधारणतः 25 मेगावॅट पर्यंत नद्या किंवा कालव्यांमधून वीज निर्मिती केली जाते. यासाठी मोठ्या धरणांची आवश्यकता नसते, त्यामुळे ही पर्यावरणासाठी सुरक्षित आणि स्वस्त ऊर्जा स्रोत मानली जाते. योजनेची माहिती, यामध्ये सुमारे 2584 कोटी खर्च होतील. लक्ष्य आहे 1500 मेगावॅट क्षमता विकसित करणे. फोकस दुर्गम आणि ग्रामीण भाग. उद्दिष्ट स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जेला प्रोत्साहन देणे, ग्रामीण भागात वीज पोहोचवणे. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय आनंद दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर हा जो दिवस आहे तो 20 मार्च रोजी साजरा केला जातो. अधिकची माहिती बघून घ्या. दरवर्षी 20 मार्चला साजरा केला जातो. युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने 28 जून 2012 रोजी याला मान्यता दिली. उद्दिष्ट जगभरातील लोकांना त्यांच्या जीवनात आनंदाचे महत्त्व समजावून देणे. 2015 मध्ये युनायटेड नेशनने 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल निश्चित केले. जे बाकीचे दिवस आहे, 19 मार्चला इंटरनॅशनल कस्टमर डे, तर 8 मार्चला ऑर्डनन्स फॅक्टरी डे किंवा ऑर्डनन्स मॅन्युफॅक्चरिंग डे साजरा केला जातो. युनायटेड नेशन ही एक आंतर सरकारी संस्था म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे. कार्य
जागतिक शांतता आणि सुरक्षा राखणे, देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे, आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे. मुख्यालय आहे न्यूयॉर्क, USA या ठिकाणी. UN चार्टर स्वीकार 25 जून 1945 ला आणि अधिकृत स्थापना झाली 24 ऑक्टोबर 1945 मध्ये. पुढील प्रश्न, 2026 चा मार्क लिंटन हिस्ट्री प्राइज कोणाला देण्यात आला? तर हा देण्यात आला आहे ऑप्शन बी, विल्यम डॅलरिम्पल यांना. माहिती, इतिहासकार विल्यम डॅलरिम्पल यांना मार्क लिंटन हिस्ट्री प्राइज 2026 प्रदान करण्यात आला. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या पुस्तकासाठी मिळाला. द गोल्डन रोड, हाऊ एन्सेंट इंडिया ट्रान्सफॉर्म्ड द वर्ल्ड. हे पुस्तक प्राचीन भारताच्या व्यापार आणि गणिताच्या प्रभावाबद्दल सांगते आणि भारताने जगावर कसा प्रभाव टाकला हे स्पष्ट करते. विल्यम डॅलरिम्पल हे प्रसिद्ध इतिहासकार आणि लेखक आहेत. त्यांना त्यांच्या संशोधन आणि पुस्तकासाठी ओळखले जाते. ते युनायटेड किंगडम येथील आहेत. मार्क लिंटन हिस्ट्री प्राइज हा पुरस्कार नीमन फाउंडेशन फॉर जर्नलिझम आणि कोलंबिया युनिव्हर्सिटी ऑफ स्कूल जर्नलिझम द्वारे दिला जातो. हा एक वार्षिक पुरस्कार आहे. उद्देश, हिस्टॉरिकल रायटिंग, सखोल संशोधन प्रोत्साहित करणे. पुरस्कार रक्कम आहे $10,000 इतकी. पुढील प्रश्न, आयोस सागर इनिशिएटिव्ह कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, सागरी सुरक्षा म्हणजे मॅरिटाईम सिक्युरिटी. लक्षात घ्या, इंडियन ओशन शिप सागर ही भारतीय नौदलाची एक योजना आहे. उद्देश, भारतीय महासागर क्षेत्रात सागरी सहकार्य आणि सुरक्षा वाढवणे. आयोस सागर हा एक कार्यक्रम आहे ज्यामध्ये विविध देशांच्या नौदल अधिकाऱ्यांना एकत्र प्रशिक्षण दिले जाते आणि समुद्रात सराव केला जातो. 2026 मध्ये याचे दुसरे संस्करण आयोजित करण्यात आले. यात इंडियन ओशन रिजन मध्ये 16 देशांचा सहभाग आहे. सर्व सैनिक INS सुनाया या भारतीय जहाजावर मुंबईच्या किनाऱ्यावरून समुद्रात एकत्र सराव करतील. एम, भारतीय महासागरात सागरी सुरक्षा मजबूत करणे. फर्स्ट एडिशन 2025 मध्ये झाली. पुढील प्रश्न, जगातील सर्वात मोठा नारळ उत्पादक देश कोणता? तर तो आहे आपला प्यारा भारत. भारत हा जगातील सर्वात मोठा नारळ उत्पादक देश आहे. जगातील एकूण नारळ उत्पादनात भारताचा वाटा आहे 30.37%. भारत दरवर्षी सुमारे 21,373 मिलियन नारळांचे उत्पादन होते. भारतात सुमारे 3 कोटी लोक, ज्यात 1 कोटी शेतकरी आहेत, आपल्या उपजीविकेसाठी नारळ शेती आणि संबंधित उद्योगावर अवलंबून आहे. युनियन बजेट 2026-27 मध्ये कोकोनट प्रमोशन स्कीम जाहीर करण्यात आली. या योजनेसाठी 350 कोटींचा निधी ठेवण्यात आला, ज्यामध्ये काजू आणि कोकोचाही समावेश आहे. ही एक सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. उद्देश, नारळ उत्पादक क्षेत्रांमध्ये गुणवत्ता उत्पादन आणि मूल्यवृद्धी वाढवणे. यामध्ये सुधारित शेती तंत्र, सिंचन, पोषण व्यवस्थापन यावर लक्ष दिले जाईल. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कंटेंट आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर खाली हाय बटन येईल त्यावर देखील क्लिक करा. पुढील प्रश्न, भारताने तामिळनाडूच्या मट्टम किनाऱ्यावर फ्लोटिंग लीडर बॉय सिस्टीमची चाचणी केली. हे कोणाशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, हवामान व वाऱ्याचे मापन म्हणजेच वेदर अँड विंड मेजरमेंट. लक्षात घ्या, भारताने तामिळनाडूच्या मट्टम किनाऱ्यावर फ्लोटिंग लीडर बॉय सिस्टीमचे यशस्वी परीक्षण केले. हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीने पूर्णपणे भारतात विकसित केले आहे. फ्लोटिंग लीडर बॉय सिस्टीम हे समुद्रात तरंगणारे एक उपकरण आहे. यामध्ये वाऱ्याचा वेग आणि दिशा मोजण्यासाठी लीडर फुल फॉर्म आहे लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग तंत्रज्ञान वापरले जाते. हे तंत्रज्ञान लेझर पल्सचा वापर करून समुद्रावर 300 मीटर उंचीपर्यंत हवामानाची अचूक माहिती देते. निओट फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी. उद्देश, सागरी तंत्रज्ञानाचा विकास करणे, महासागराशी संबंधित संशोधन व संसाधनांचा वापर करणे, वापर वाढवणे. स्थापना झाली 1993 मध्ये. मुख्यालय आहे चेन्नई आणि मंत्रालय जे आहे ते आहे पृथ्वी विज्ञान मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस. पुढील प्रश्न, गुढीपाडवा किंवा उगादी 2026 कधी साजरा करण्यात आला? 21 मार्च रोजी. लक्षात घ्या, गुढीपाडवा हा महाराष्ट्र आणि कोकण प्रदेशात साजरा केला जाणारा एक प्रमुख पारंपरिक सण आहे. तो हिंदू नववर्षाच्या सुरुवातीचे प्रतीक आहे. हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला साजरा केला जातो. गुढीपाडवा महाराष्ट्र तर उगादी आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक. विक्रम संवत हा भारतीय पारंपरिक पंचांग कॅलेंडर आहे. सुरुवात 57 इसवी सन पूर्व. संस्थापक उज्जैनचे राजा विक्रमादित्य शंकावर विजय मिळवल्याच्या स्मरणार्थ हा
ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा सुमारे 57 वर्ष पुढे चालतो. हा चंद्रावर आधारित कॅलेंडर आहे जो सूर्याच्या स्थितीसोबत समन्वय साधतो. सद्यस्थिती वर्ष 2026 मध्ये विक्रम संवत 2083 चालू आहे. आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्याचे रिव्हिजन करूयात. तसेच लक्षात घ्या, जर तुम्हाला या प्रश्नांचा मॉक सराव करायचा असेल तर मी प्रश्न रीड करत असताना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करू शकता. पहिला प्रश्न, हिंदी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन बी, ममता कालिया. इनिशिएटिव्ह ऑफ द इयर अवॉर्ड अलीकडे कोणत्या देशाच्या सेंट्रल बँकला देण्यात आला? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. कुसनपूर गाव हे कोणत्या राज्याचे पहिले स्मार्ट विलेज बनणार आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ओडिसा. सुप्रीम कोर्टाने कोणत्या कायद्याच्या सेक्शन 64 अंतर्गत दत्तक मातांच्या मातृत्व रजेबाबतचा नियम असंविधानिक घोषित केला? उत्तर आहे ऑप्शन बी, सोशल सिक्युरिटी कोड 2020. सिटी युनियन बँकेने कोणाला आपला ब्रँड अँबॅसेडर नियुक्त केला? उत्तर आहे ऑप्शन सी, रवींद्र जडेजा. भारतीय चैमी चित्रपटाने न्यूयॉर्क शॉर्ट एनिमेशन फेस्टिवलमध्ये बेस्ट डिरेक्टर अवॉर्ड जिंकला. त्याचे दिग्दर्शक कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन सी, डॉक्टर पार्थ सारथी महंता. गौधाम योजना अलीकडे कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन सी, छत्तीसगडमध्ये. पुढील प्रश्न, भारत ट्राइब्स फेस्ट 2026 कोठे आयोजित केला जात आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, नवी दिल्ली या ठिकाणी. नवरोज कोणत्या धर्माचा नववर्ष म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे ऑप्शन बी, पारशी धर्म. पुढील प्रश्न, ऑर्डनन्स फॅक्टरी डे भारतात दरवर्षी कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 18 मार्च रोजी. काल जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊयात. 98व्या अकादमी पुरस्कार मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वन बॅटल आफ्टर अनदर. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, 60वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 कोणाला प्रदान केला जाणार आहे? तर याचं उत्तर विद्यार्थ्यांना खाली कमेंट करायचंय. तसेच चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल तर आपण फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. याकरता ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. जर तुम्हाला कंटेंट आवडला असेल तर लगेचच एक लाईक हाईप बटनावर क्लिक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच दैनंदिन चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करण्याकरिता आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करा. हा QR कोड स्कॅन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.